नमस्कार, मी मनोज भोयर. जेम मध्ये लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पंतप्रधान मोदींना आंदोलन जीवीवर आक्षेप का? संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवा शब्द समोर आणला होता. हा शब्द होता आंदोलनजीवी. प्रत्येक आंदोलनात दिसणाऱ्यांवर निशाणा साधण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हा शब्द वापरला होता. परंतु पंतप्रधानांच्या याच शब्दावर विरोधी पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या आंदोलनाशी निगडीत व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनजीवी शब्द वापरून शेतकऱ्यांचा अपमान केल्याची भावना संयुक्त किसान मोर्चा या शेतकरी संघटनेने व्यक्त केली. गेल्या 75 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याला विरोध करत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनामुळेच भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं. आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला गर्व आहे, असं शेतकरी संघटनांनी म्हटलंय. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनीही स्वतःला आंदोलनजीवी म्हणून घेतलंय. मला आंदोलनजीवी असल्याचा गर्व आहे, असं जसं महात्मा गांधीही आंदोलनजीवी होते. ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि वकील प्रशांत भूषण यांनी ट्विट करून मोदींच्या आंदोलनजीवी टिप्पणीची बाबत दुटप्पी भूमिका तसंच आपलं आरामदायक आयुष्य सोडून शेतकरी अल्पसंख्याक गरीब आणि कमकुवत लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न, यासोबतच विरोधकांच्या कमकुवतपणावर जिवंत राहणाऱ्याला तुम्ही काय म्हणाल, परजीवी, असा सवाल प्रशांत भूषण यांनी केलाय. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारेही आंदोलनजीवीच होते, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी सांगून भाजप आणि त्यांच्या पूर्वजांनी इंग्रजांच्या विरोधात कोणतीही चळवळ उभी केली नव्हती, असंही म्हटलंय. अर्थात भाजपनं मोदी यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय. यावरच आजची लक्षवेधी चर्चा आहे. पण या आंदोलनासंदर्भात संसदेमध्ये नेमकं काय चाललंय तेही पाहूया. आपण थेट जाऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतात. ये सोच के साथ मेरा विरोध है. जब ये कहा जाता है मांगा था क्या हम सामंतशाही हैं क्या कि देश की जनता याचक की तरह हमसे मांगे, उनको मांगने के लिए मजबूर करें. ये मांगने के लिए मजबूर करने वाली सोच लोकतंत्र की सोच नहीं हो सकती. माननीय सरकारें संवेदनशील होनी चाहिए. लोकतांत्रिक तरीके से जनता की भलाई के लिए सरकार ने जिम्मेवारियां लेकर के आगे आना चाहिए. और इसलिए इस देश की जनता ने आयुष्मान योजना नहीं मांगी थी, लेकिन हमें लगा कि गरीब की बीमारी में बचाना है तो आयुष्मान भारत योजना लेकर के जाना चाहिए. इस देश के गरीब ने बैंक अकाउंट के लिए कोई जुलूस नहीं निकाला था, कोई मेमोरेंडम नहीं भेजा था. हमने जनधन योजना की थी और हमने जनधन योजना से उसके खाते खोले थे. किसी ने भी स्वच्छ भारत की मांग किसने की थी, लेकिन देश ने के सामने स्वच्छ भारत लेकर के गए, मामला चल पड़ा. कहां लोगों ने कहा था मेरे घर में शौचालय बनाओ, किसी ने मांगा नहीं था, लेकिन हमने 10 करोड़ घरों में शौचालय बनाने का काम किया. मांगा जाए तभी सरकार काम करे, वो वक्त चला गया. ये लोकतंत्र है, ये सामंतशाही नहीं है. हम लोगों ने लोगों की संवेदनाओं को समझ करके हमने सामने से देना चाहिए. नागरिकों को याचक बना करके हम नागरिकों का आत्मविश्वास नहीं बढ़ा सकते हैं. हमने नागरिकों को अधिकार देने के दिशा में आगे बढ़ते रहना चाहिए. नागरिक को याचक बनाने से नागरिक का आत्मविश्वास खत्म हो जाता है. नागरिक का सामर्थ्य पैदा करने के लिए, उसका आत्मविश्वास पैदा करने के लिए हमारे कदम होने चाहिए और हमने इस दिशा में कदम उठाए हैं. सरकार, एक मिनट दादा, अरे सुनो दादा, अरे दादा वही मैं कह रहा हूं, दादा मैं वही कह रहा हूं. जो नहीं चाहता है वो उसका उपयोग न करे, उसके पास पुरानी व्यवस्था है. यही आप बुद्धिमान लोगों को इतना ही छोटा मुझे समझाना है कि उसको नहीं चाहिए तो पुरानी व्यवस्था है, पुरानी व्यवस्था चली नहीं गई है. माननीय अध्यक्ष जी, एक बात हम जानते हैं, हम सब इस बातों से, जो ठहरा हुआ पानी होता है वो बीमारी पैदा करता है. बहता हुआ पानी है जो जीवन को भर देता है, उमंग से भर देता है. जो चलता है
चलता रहे, चलने दो, अरे यार कोई आएगा तो करेगा, ऐसे थोड़ा चलता है ये। जिम्मेवारियां लेनी चाहिए, देश की आवश्यकता के अनुसार निर्णय करने चाहिए। स्टेटस को, देश को तबाह करने में ये भी एक मानसिकता ने बहुत बड़ा रोल किया है। दुनिया बदल रही है, कब तक हम स्टेटस को ऐसे ही करते रहेंगे तो मैं समझता हूं कि स्थितियां बदलने वाली नहीं है। और इसलिए देश की युवा पीढ़ी ज्यादा इंतजार नहीं कर सकती है। लेकिन आज मैं घटना सुनाना चाहता हूं, और जरूर उससे हमें ध्यान में आए कि स्टेटस को के कारण होता क्या है। ये करीब 40-50 साल पुरानी घटना का किस्सा है। मैंने कभी किसी से सुना था, इसलिए उसकी तारीख वारीख में इधर उधर हो सकता है, लेकिन जो मैंने सुना था, जो मेरी स्मृति में है, वो मैं बता रहा हूं। 60 के दशक में तमिलनाडु में राज्य के कर्मचारियों के तनख्वाह बढ़ाने के लिए कमीशन बैठा था, और राज्य के कर्मचारियों का वेतन बढ़े, इसके लिए उस कमीशन का काम था। उस कमेटी के चेयरमैन के पास एक लिफाफा आया, टॉप सीक्रेट लिखा हुआ था। उन्होंने देखा तो उसके अंदर एक अर्जी थी, और उसने लिखा था कि मैं बहुत साल से सिस्टम में काम कर रहा हूं, ईमानदारी से काम कर रहा हूं, लेकिन मेरी तनख्वाह बढ़ नहीं रही है, मेरी तनख्वाह बढ़ाई जाए। ये उसने चिट्ठी लिखी थी। तो चेयरमैन ने जिसने चिट्ठी लिखी उसको लिखा, भाई तुम हो कौन, क्या है पद, क्या है वगैरह। तो उसने फिर जवाब लिखा दूसरा कि मैं सरकार में जो मुख्य सचिव का कार्यालय है वहां सीसीए के पद पर बैठा हूं, मेरे पास सीसीए के पद पर मैं काम कर रहा हूं। तो इनको कहा, भाई ये सीसीए क्या होता है, कुछ पता तो है नहीं, ये सीसीए कौन होता है। तो उन्होंने दोबारा चिट्ठी लिखी, भाई हमारे तो पूरे उसमें सीसीए शब्द हमने कहीं देखा नहीं, पढ़ा नहीं, ये है क्या, हमें बताओ। तो उसने कहा, साहब मैं बंधा हुआ हूं कि 1975 के बाद ही इसके विषय में मैं जिक्र कर सकता हूं, अभी नहीं कर सकता हूं। तो फिर चेयरमैन ने उनको लिखा कि फिर ऐसा करो भाई, 75 के बाद जो भी कमीशन बैठे वहां जाना, मेरा सर क्यों खा रहे हो। तो उसको लगा ये तो मामला बिगड़ गया। तो उसको लगा, तो कहना ठीक है साहब, मैं बता देता हूं मैं कौन हूं। तो उसने उनको चिट्ठी लिख के बताया कि साहब मैं जो हूं वो सीसीए के पद पर कई वर्षों से काम कर रहा हूं और मुख्य सचिव के कार्यभार। तो बोले सीसीए का मतलब होता है चर्चिल सिगार असिस्टेंट, चर्चिल सिगार असिस्टेंट, ये सीसीए का पद है जिस पर मैं काम करता हूं। है क्या। तो 1940 में जब चर्चिल ब्रिटेन के प्रधानमंत्री बने थे, तो त्रिची सागर हमारे यहां से तो सिगार जाती थी उनके लिए, और इस सीसीए जो था उसका काम था वो सिगार उनको सही पहुंची कि नहीं पहुंची इसकी चिंता करना, और इसके लिए पद बनाया गया था। वो सिगार की सप्लाई होती थी। 1945 में वो चुनाव हार गए, लेकिन फिर भी वो पद बना रहा और सप्लाई भी जारी रही। देश आजाद हो गया। देश आजाद होने के बाद इसके बाद भी माननीय अध्यक्ष जी ये पद कंटिन्यू था। चर्चिल को सिगरेट पहुंचाने की जिम्मेवारी वाला एक पद मुख्य सचिव के कार्यालय में चल रहा था, और उसने अपने लिए कुछ तनख्वाह मिले, कुछ प्रमोशन मिले, इसके लिए उसे चिट्ठी लिखी थी। अब देखिए ऐसा स्टेटस को अगर हम बदलाव नहीं करेंगे, व्यवस्थाओं को देखेंगे नहीं, तो ये उससे बड़ा क्या उदाहरण हो सकता है। मैं जब मुख्यमंत्री बना तो एक रिपोर्ट आती थी कि आज कोई बलून नहीं आया और कोई पर्चे नहीं फेंके गए। ये सेकंड वर्ल्ड वॉर के समय शायद शुरू हुआ होगा, अभी भी वो चलता था। यानी ऐसी चीजें हमारी व्यवस्था में घुसी हुई हैं। हमें लगता है कि हम रिबन काटेंगे, दिया जलाएंगे, फोटो निकल जाएगी, हमारा काम हो गया। देश ऐसे नहीं चलता है। हमने जिम्मेवारी के साथ देश में बदलाव के लिए हर प्रकार की कोशिश करनी चाहिए। गलतियां हो सकती है,
लेकिन इरादा अगर नेक हो तो परिणाम अच्छे मिलते भी हैं। हो सकता है एक आध में हमें न मिले। आप देखिए हमारे देश में एक समय था कि किसी को अपना सर्टिफिकेट सर्टिफाई कराना है तो कॉर्पोरेटर काउंसिलर उसके घर के बाहर सुबह क्यों लग जाती थी, और जब तक वो थप्पा न मारे, और मजा है कि वो तो नहीं मारता था। एक लक्षवेधीमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत सहभागी आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, विदर्भ प्रांत अध्यक्ष किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना आकरे, सोबतच किसान महासभेचे सरचिटणीस अजित नवले आणि नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रज्वला तट्टे. खूप स्वागत आहे आपलं. आंदोलक की आंदोलन जीवी या सगळ्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर प्रज्वला तट्टे, नागपूरला मोठा आंदोलनाचा इतिहास आहे. नरेंद्र मोदी संसदेत जी भूमिका घेत आहेत त्या भूमिकेसंदर्भात त्यांच्या मताबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया हवी आहे. आपण ही प्रज्वला तट्टे यांचा आवाज पोहोचत नाहीये. जर आवाज येत असेल मॅडम तर कृपया सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. मुळात या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मोदी संसदेमध्ये काय म्हणाले ते आपण पाहूया आधी, कारण मोदी यांच्या वक्तव्यानंतर चर्चा देशामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा यायला लागल्यात. मोदी काय म्हणाले संसदेत ते आधी पाहूया. इस देश में एक नई जमात पैदा हुई है, एक नई बिरादरी सामने आई है और वो है आंदोलन जीवी. ये जमात आप देखोगे वो आंदोलन के बिना जी नहीं सकते हैं और आंदोलन से जीने के लिए रास्ते खोजते रहते हैं. हमें ऐसे लोगों को पहचानना होगा कि वो जो सब जगह पे पहुंच करके और बड़ा आइडियोलॉजिकल स्टैंड दे देते हैं. शरद पवार काय म्हणाले मोदी यांच्या वक्तव्यावर तेही पाहूया. जम्मू कश्मीर से विदर्भ के वाशिम जैसे डिस्ट्रिक्ट में वहां के विकास के बारे में दिलचस्पी लेते हैं. ये वाशिम के लोगों ने कभी भूले नहीं, वो आज भी उनकी हमेशा याद करते थे. वाशिम के साथ साथ पूरे विदर्भ के विकास के लिए ध्यान देने का उन्होंने काम किया. अजित पवार यांनी मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांनी आपली भूमिका मांडली. ते काय म्हणाले तेही पाहूया. पवार साहेबांनी असं त्या ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्यांनी तयार केलेला जो माल असतो, धान्य असतं, फळं असतात, भाजीपाला असतो, त्याला योग्य पद्धतीचा दर त्या ठिकाणी मिळावा म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये किंवा आमचा सोयाबीनचा यावेळेसचा दर इतका छगन भुजबळ महाविकास आघाडीमधले महत्वाचे नेते त्यांनी सुद्धा मोदी यांच्या भूमिकेवर आपलं मत नाशक इथे व्यक्त केलं. काय म्हणाले भुजबळ ते पाहूया. ठीक आहे, लोकशाहीमध्ये जे आहे एखाद्या मुद्दा सरकारनं घेतलेला निर्णय जो मान्य नसला तर दुसरं काय करायचं, पत्र पाठवायचं, निषेध व्यक्त करत आंदोलन करायचं. आणखीन काय करायला पाहिजे ते त्यांनी सांगा. अशा रीतीने जे हिणवणं हे बरोबर नाही. काय प्रत्येक लहान लहान गोष्टीवर आज सुद्धा बीजेपी आंदोलन करते. आज सुद्धा लहान लहान गोष्टीवर. आंदोलनजीवी हा नवा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरला. संसदेत वापरल्यामुळे त्याची चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातच आंदोलनजीवी हा शब्द वापरला गेल्याची समजूत ही तमाम देशातल्या आंदोलकांनी आणि शेतकरी आंदोलकांनी करून घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर प्रज्वला तट्टे नागपूरहून आमच्यासोबत जोडल्या गेल्या. त्या या चर्चेत सहभागी होत आहेत. मोदी यांच्या या वक्तव्यावर आपली पहिली प्रतिक्रिया. माझा आवाज येतोय? येतोय आवाज. अतिशय दुर्दैवी वक्तव्य पंतप्रधानांनी केलंय. त्यांना हे शोभत नाही. भारत देश हा मुळात निर्माणच जो झालाय तो आंदोलनातून तयार झालाय
आणि महात्मा गांधी हे आजन्म आंदोलकच होते. सतत त्यांनी आंदोलनं केली आहेत. बरं, इथेच नाही तर साऊथ आफ्रिकेत जाऊन पण आंदोलन त्यांनी केलंय. म्हणजे हे जे म्हणतात आहे, मोदी जे म्हणतात आहे FDI ला फॉरेन डिस्ट्रक्टिव्ह आयडिओलॉजी, तर गांधी हे त्यात मूर्तिमंत उदाहरण म्हणायला पाहिजे. किंवा जसं गांधींच्या प्रेरणेने जगभर आंदोलनं झाली आहेत, त्याच्यामुळे मग गांधींनाही तुम्ही फॉरेन डिस्ट्रक्टिव्ह आयडिओलॉजी म्हणाल का? आणि त्यांच्याच प्रेरणेने आम्ही आंदोलनं करतो आहे. पण गांधींच्या विचाराचा आंदोलनं वारसा तर याच्यासाठी भाजप आता सांगतेच आहे. गांधी हे नरेंद्र मोदी यांना प्रिय आहे. पूर्वी कधी होते का हे माहित नाही, पण अलीकडच्या त्यांच्या सगळ्या काळामध्ये गांधींचे विचार, ग्रामस्वराज्याची त्यांची कल्पना, त्यांचा सगळा आंदोलनाचा इतिहास हा मोदींना माहित नसावा यावर आता तरी कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि दुसरं म्हणजे ह्यांनी जी आंदोलनं, भाजप जे सत्तेत आलं ते सतत आंदोलनं करूनच आल्या. त्यांनी चुकीची आंदोलनं केली, मान्य आहे की त्यांनी चुकीच्या मुद्द्यावर आणि नको ती आंदोलनं केली. त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे जे खरे मुद्दे होते, शेतकऱ्यांचे मुद्दे होते, कष्टकऱ्यांचे मुद्दे होते, ते मध्यवर्ती येऊ शकले नाहीत. भलत्या गोष्टींवर म्हणजे देश मागे नेणारी आंदोलनं या भारतीय जनता पक्षाने केलेली आहेत. पण त्यांनी पण आंदोलनं केलेलीच आहे. आंदोलनं करूनच त्यांनी ते जे सांगतात की आमच्याकडे आम्ही सर्वात मोठी पार्टी आहोत, 18 कोटी आमचे अगदी सभासद आहेत. अवधूत वाघ भाजपचे प्रवक्ते आमच्यासोबत जोडले गेले, चर्चेत सहभागी. अवधूत वाघ, गांधींच्या संदर्भातला एक उल्लेख प्रज्वला तट्टे या सामाजिक कार्यकर्त्या नागपूरच्या त्यांनी केलाय. मोदी यांना गांधी प्रिय आहे, गांधींच्या विचारांप्रमाणे वागायला पाहिजे असं ते अनेक वेळा सांगत असतात. मग यांनी दिलेला संदर्भ, एकंदरीत देशाचं आंदोलन, दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधींनी केलेलं आंदोलन, मग आंदोलनाबद्दल मोदींच्या मनामध्ये काही तिटकार आहे असं वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की प्रत्येक वेळी महात्मा गांधींचा रेफरन्स द्यायचा, आपल्याला जसा हवा तसा द्यायचा, मोडून तोडून द्यायचा, हे काही योग्य नाही. कारण कित्येक वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आंदोलन केलं होतं की ज्याच्यामध्ये रिझर्व्ड कॉन्स्टिट्यूशनची मागणी होती. ते बाबासाहेबांचं आंदोलन, त्यांची मागणी सुद्धा महात्मा गांधींनी उपोषण केलं, आमरण उपोषण केलं. आणि त्या आमरण उपोषणाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं आंदोलन मागे घ्यावं लागलं, हा पण इतिहास आहे. आणि महात्मा गांधींनी जी काही आंदोलनं केली ती रस्ता अडवून कधी केली नाहीत. आंदोलन करायला कोणालाही कधी कोणीही थांबवलेलं नाहीये. लोकशाहीने तो तुम्हाला दिलेला हक्क आहे. ज्यावेळी माननीय पंतप्रधानांनी आंदोलनजीवी हा एक नवा शब्द पॉइंट केला आहे, त्याचा अर्थ असा की काही लोक, सर्व लोक नाहीत, काही लोक भारतामध्ये कुठेही कुठच्याही प्रकारचं आंदोलन असो त्या आंदोलनामध्ये शिरकाव करतात, त्या आंदोलनाचा ताबा घेतात आणि आणि त्या आंदोलनाची दिशा भरकटवतात. अशा प्रकारे जी लोक आहेत त्यांच्यापर्यंतच हा शब्द मर्यादित आहे. बाकी या देशाने, घटनेने दिल्याप्रमाणे तुम्हाला कुठेही आंदोलन करायचा हक्क आहे. आंदोलनजीवी म्हणजे ही एक कॉइंड शब्द आहे की जे फक्त त्या आंदोलनामध्ये आपली त्या शेकोटीवर आपली पोळी बांधून घेतात, त्यांच्यासाठी आहे. त्यांना लागला तो शब्द, त्यांना तो लागावा यासाठी मोदी बोलले. अजित नवले आमच्यासोबत आहेत, किसान महासभेचे सरचिटणीस जोडले गेलेले आहेत. यात त्यांची महत्वाची भूमिका या शेतकऱ्यांच्या आंदोलनात गेल्या 75 दिवसापासून आपल्याला दिसते. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते सातत्यानं या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. अवधूत वाघ जे म्हणालेत अजित नवले, त्यावर आपलं भाष्य. मुळात नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत, फार महत्वाच्या पदावर बसलेले आहेत आणि या देशाची घटना, या देशाचं लोकशाही तत्व याचं पालन करण्याची शपथ घेऊन त्या ठिकाणी ते विराजमान झालेले आहेत. अशी व्यक्ती ज्यावेळी आंदोलन करणाऱ्या लोकांच्या बद्दल अशा प्रकारे शब्द वापरते, त्याच्यातून खर तर अशा एका जबरदस्त व्यक्तिमत्व तथाकथित असणाऱ्या आणि स्वतःच्या बद्दल प्रचंड विश्वास असणाऱ्या माणूस हा आंदोलन जीवींमुळे किती हताश झालेला आहे हेच खर तर यातून सिद्ध झालेलं आहे. ही आंदोलनजीवी माणसं कोण आहेत? ज्यांनी स्वतःच्यासाठी कधी पद मागितली नाहीत, कधी तडजोडी केल्या नाहीत, कधी वाटेल तशा प्रकारच्या कोलांटुड्या मारलेल्या नाहीत आणि स्वतःची जी तत्व आहेत, श्रमिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, वंचितांसाठी, दलित, आदिवासी, कष्टकऱ्यांसाठी स्वतःच्या जीवाची आणि आयुष्याची राख रांगोळी करत
जे स्वतःच्या तत्वासाठी ह्या लोकांच्यासाठी धावून जातात, त्यांची बाजू घेतात, त्यांचा आवाज बुलंद करतात, ज्यांना बोलता येत नाही किंवा आपलं म्हणणं सांगता येत नाही त्यांचा आवाज बनवून त्यांच्या व्यथा वेदना यंत्रणेपर्यंत पोहोचवतात, त्यांना न्याय देण्यासाठी सर्व प्रकारचा त्याग करतात. अशा माणसांबद्दल खरं तर या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी आदर व्यक्त करण्याची अपेक्षा होती. परंतु अशा व्यक्तींनी केलेला युक्तिवाद, हे जे ज्यांना परजीवी म्हणतायत किंवा ज्यांना आंदोलनजीवी म्हणतायत, यांनी केलेले युक्तिवाद आणि यांनी केलेल्या विचार प्रवासामुळे त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं उत्तर नरेंद्र मोदी साहेबांकडे शिल्लक नसल्यामुळे अगदी आपण जाणून घेणार आहोत. किसान संघाचे प्रांतीय अध्यक्ष नागपूरचे नाना आकरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विदर्भ प्रांताचे ते किसान संघाचे अध्यक्ष आहेत. नरेंद्र मोदी यांनी आंदोलनासंदर्भात केलेलं वक्तव्य आपल्याला पटतंय, कारण कृषी कायद्याच्या विरोधामध्ये किसान संघाने आपली भूमिका आधीच नरेंद्र मोदी यांना कळवली आहे. पंतप्रधानांनी जो शब्द वापरला त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे की आंदोलनामध्ये आता किसानांची संख्या ही मुठभर राहिली आहे, अत्यंत अल्प राहिली आहे. किसान नाहीच असं मी म्हणत नाही आहे, परंतु बहुसंख्य लोक 2.5 महिन्यापासून जे बसले आहेत त्यात शेतकऱ्यांची संख्याच जणू कमी आहे. कोणताही शेतकरी सतत 75 दिवस 2.5 महिने आपलं शेतीचं काम सोडून तिथं बसणार नाही आहे. आणि दुसरं असं आहे की तेच ते चेहरे सततच्या आंदोलनात दिसतात. आंदोलन विद्यार्थ्यांचं असो, धार्मिक आंदोलन असो, अजून कुठल्याही प्रकारचं आंदोलन असो, तेच चेहरे, तोच ग्रुप, तोच झेंडा, या सगळ्या पद्धतीचं हे कुठलंही सरकार सत्तेत असो, त्या सरकारच्या विरोधात कोणत्याही पक्षाचं असो, त्या सरकारच्या विरोधात ते झेंडा घेऊन उभे राहण्याची जी एक पद्धत झाली आहे ते लक्षात घेऊन त्यांनी हा शब्द वापरला अशी माझी मान्यता आहे. तो शब्द काही उचित नाही आहे. घटनेच्या आधारावर प्रत्येक नागरिक आंदोलन करू शकतो, परंतु ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे ही पद्धत काही शेतकऱ्यांची नाही आहे, ती शेतकरी सोडून इतरांची आहे. नाना आकरे, तुम्ही म्हणाला की हा शब्द योग्य नाही आहे, म्हणजे आक्षेप आहे या शब्दावर तुमचा? असं आहे, घटनेच्या आधारे प्रत्येक नागरिक आंदोलन करतो. भारतीय किसान संघाने सुद्धा केला. जुलै महिन्यात कोरोनाचा प्रभाव असताना 22,000 गावातून आम्ही ठराव केले, परंतु ईमेलवर केले. अजूनही कोरोना प्रभाव संपला नसतानाही आमचे वयस्क किसान बांधवांना दिशाभूल करून त्या ठिकाणी उपस्थित ठेवला आहे. हे आंदोलनकर्त्या सगळ्या टोळीने केलेलं आहे, म्हणून तो मान्यवर पंतप्रधानांनी शब्द वापरला. पण तुम्हाला आंदोलन करावंसं वाटलं नाही का? तुम्ही केवळ ईमेलवर आपली मतं व्यक्त करून कृषी कायद्याच्या संदर्भात केंद्र सरकारवर दबाव येईल असं आपल्याला वाटतं? जरूर आहे. कसं आहे, आमची संख्या देशामध्ये 550 जिल्ह्यामध्ये 80,000 गावामध्ये 33 लाख मेंबर आहे. आज तिथे संमिलित असलेल्या संघटनांनी सांगावं की आमचं संघटन देशभर आहे. काही संघटना तालुक्यात आहे, काही जिल्ह्यात आहे, काही प्रांतात आहे, तिथे काही नुसत्या लेटर हेडवर आहेत. ते जे संख्या सांगून राहिल्या संघटनांची ही फसवी संख्या आहे. परंतु संख्या जी तुमची संख्या इतकी मोठी असताना तुम्ही थेट आंदोलनात का उतरला नाही, किंवा तुम्ही जो विरोध करता त्याला केंद्र सरकार अजिबात जुमानत नाहीये, मग फायदा काय? असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. असा आहे, आंदोलन करण्याच्या पद्धती आहेत. आंदोलन करण्याच्या पद्धती आहेत. सामान्य नागरिकाला वेठीस धरून आम्ही कधीच आंदोलन करत नाही. रस्ता रोको, रस्त्यावरती दूध भाजीपाला फेकणे ही आमची संस्कृती नाही, पद्धती नाही. कोणत्याही नागरिकाला त्रास होईल अशा पद्धतीने आम्ही आंदोलन करत नाही. सरकारची परवानगी घेऊन आम्ही जरूर निदर्शन अजित करतो, नवले याला धरणे उत्तर देतो. द्या. नाना आकरे यांनी आक्षेप घेतलाय आणि अवधूत वाघ यांनीही यापूर्वी सांगितलं की आपली पोळी भाजून आंदोलनाच्या माध्यमातून हे साध्य करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि नाना आकरे म्हणतायत की जे आंदोलन केलं जात आहे, आंदोलनाची जी पद्धत आहे, वृद्ध सगळ्या शेतकऱ्यांना तिथे वेठीस धरलं जात आहे, ते अजिबात योग्य नाही. मला थोडं सलग बोलून द्याल अशी मी अपेक्षा ठेवतो. सर्वप्रथम नाना आकरे ज्येष्ठ व्यक्ती आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो की ते स्वतः असं म्हणाले की आंदोलन जेवी अशा प्रकारचा शब्द उच्चारणं हे योग्य नव्हतं किंवा तो शब्द योग्य नाही. हा एक नंबरचा. नाना आकरेंचं दुसरं म्हणणं आहे की आम्ही लोकांना त्रास देणारे आंदोलन करत नाही. नाना आकरेंबद्दल खूप आदर व्यक्त करतो, परंतु ज्या संघाशी ते संबंधित आहेत त्या संघांनी तर जर्मनीमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या मिलिटरीचं पद्धतीवर संघटना उभी करण्याचं प्रशिक्षण घेऊनच ते भारतात त्यांचे सगळे संस्थापक आले आणि त्यांनी इथे मिलिटरीच्या धर्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती केली. हा इतिहासही आपल्या सगळ्यांना माहित आहे की ज्यांचं म्हणणंच
दंडुक्याच्या ताकदीवर स्वतःच आकरेजी मला बोलू द्या. आकरेजी मध्ये बोलायचं नाही, मध्ये नाही बोलायचं. नाही आकरेजी आकरेजी मध्ये नाही बोलायचं, मध्ये नाही बोलायचं. आकरेजी मध्ये बोलायचं नाही. ही पद्धत नाही, चर्चेची पद्धत नाही. ही चर्चेची पद्धत नाही. मी तुम्हाला संधी देणार आहे. अजित नवले यांना बोलू द्या, वेळ कमी आहे. थोडक्यात आपला मुद्दा मांडा. अजित मी चुपचाप आहे. हे बघा, हे लोकशाही पद्धतीचं व्यासपीठ आहे. तुम्ही मध्ये बोलू नका. आकरेजी तुम्हाला वेळ दिला जाईल, तुम्हाला वेळ दिला जाईल. ही तुमची दादागिरी आहे. आकरेजी ही तुमची संस्कृती आहे. मी दोघांचं ऐकायचं नाही. आपापली बाजू मांडण्यासाठी तुर्तास अजित नवले यांना आपला मुद्दा पूर्ण करू द्या. तुम्ही थांबा आकरेजी. हे तुमची संस्कृती आहे, संघाची संस्कृती आहे. तुम्ही थांबा. दोघांनाही थांबवतोय, हस्तक्षेप करतोय. अजित नवले आपला मुद्दा थोडक्यात मांडा, त्यानंतर मी आकरे आणि अवधूत वाघ यांनाही संधी देतोच आहे. आता का मिरच्या झोमल्या आकरेंना मिरच्या का झोमल्या? सत्य बोललो तर मला बोलून देणार आहे का अवधूत वाघ, तुम्ही थांबा, त्यांना मुद्दा पूर्ण करू द्या, त्यानंतर त्याला उत्तर द्या. ज्यावेळी स्वतःच संबंध आयुष्य पणाला लावून लढणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही परजीवी म्हणता, त्यांना आंदोलनजीवी म्हणता, मग तुम्हाला तुमची सैनिकी शाळा तुम्ही RSS मध्ये भरवली आणि दंडुक्याच्या भाषेवरच तुमचं सगळे संस्कृती आहे असं बोलल्यानंतर तुम्हाला का मिरच्या झोमतात? तुमच्या संस्कृतीबद्दल मला सावरकरांचं वाङ्मय माहिती आहे ना, सावरकरांचे विचार मला माहिती आहेत ना. तुम्ही नथुराम गोडसेचं स्वागत केलं आणि नथुराम गोडसेला नथुरामजी तुम्ही म्हणालात. गांधीजींची ज्यांनी हत्या केली ते शांतताप्रिय आंदोलन होतं, तो शांतताप्रिय मार्ग होता. अरे तुमची जी काय प्रकारची संस्कृती आहे तुमची ती माफ करा, परंतु तुम्हाला नैतिक अधिकार नाही. ज्या लोकांनी शांततेचा पुरस्कार केला, आज अवधूत वाघ दुसऱ्याचं ऐकून घ्यायला शिका, तुम्हाला पैशाचं ऐकून घ्यायला शिका. ही जी तुमची दादागिरी आहे ना, ही तुमची दादागिरी आहे ना, ही पाहतोय महाराष्ट्र. ही तुमची दादागिरी पाहतोय महाराष्ट्र. दुसऱ्याचं ऐकून घेण्याची क्षमता डिस्कशन मध्ये घेण्याची कृपा करू नका. माणूस निवडून आणू शकत नाही आणि तुमच्या आपण आपला मुद्दा मांडलाय. अवधूत वाघ, स्पष्टपणे तुम्ही तुमचा मुद्दा मांडा, त्यानंतर मी चर्चेला पुढे घेऊन जातोय. बोलत आहोत तिथे आपली कृती आहे. ज्यांनी आम्हाला वाटेल ते बोलायचं आणि यांचं अजित नवले त्यांना बोलू द्या. यांना मिरच्या झोमतात. विषय वेगळा आहे. संघाबद्दल बोलायचंय तर वेगळीच चर्चा करू. अजिबात बोलायचं नाही. मला संघाबद्दल सुद्धा बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. अजित नवले, संघाबद्दल ही चर्चा सुरू नाही, मोदी यांच्या वक्तव्याबद्दल सुरू आहे, ज्यावर देशभरामध्ये चर्चा सुरू आहे. अवधूत वाघ यांना बोलायचं होतं, त्यांना बोलू द्या. थोडक्यात तुमचा मुद्दा सांगा अवधूत वाघ. विचारसरणी त्यांच्यामध्ये परावर्तित होते. अजित नवले, तुमचा मुद्दा संपलेला आहे. कृपया मी तुम्हाला विनंती करतो की अवधूत वाघ यांना आपला मुद्दा पुढे घेऊन जाऊ द्या. आहे आणि त्यामुळेच ते आमच्या अजित नवले, मी वारंवार तुम्हाला विनंती करतो, तुमच्या मुद्द्यावर त्यांना आक्षेप होता आणि त्यांना आक्षेप होता, त्यांना बोलू दिलं गेलं पाहिजे. चर्चेचं खुलं व्यासपीठ आहे. अवधूत, तुमचा मुद्दा मांडा. माझा मुद्दा एकच आहे. शेतकरी आंदोलन आणखी आंदोलनजीवी या शब्दावर आज आपलं डिस्कशन आहे. इकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काही संबंध नाही. जाणीवपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नथुराम गोडसे, ब्राह्मण्य, ब्राह्मणशाही, दलित हे शब्द आणून ही चर्चा भरकटवू नका. नवलेंना जिथे पाहिजे त्या व्यासपीठावर, वाटल्यास त्यांच्या घराच्या समोर या विषयावर चर्चा करायला तयार आहे. चला, हेमलता पाटील काँग्रेसच्या प्रवक्त्या नाशिकहून जोडल्या गेले, चर्चेत सहभागी होत आहेत. थेट काही तांत्रिक कारणामुळे त्या सहभागी होऊ शकत नाही, पण फोन लाईन वरून आहेत. हेमलता ताई, पूर्ण चर्चा आपण ऐकत आहात. चर्चेला आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंतचे जे मुद्दे आले त्यावर आपली भूमिका काय? नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधानांसारख्या व्यक्तींनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे मला आश्चर्यकारक वाटतं. कारण जनरली काय आहे की ज्या देशाला स्वातंत्र्य आंदोलनाच्या मार्गातून मिळालेलं आहे त्या देशाच्या पंतप्रधानांनी मग त्यांना नागरिक शास्त्र माहित नाही का? तर असं म्हणावं तर ते पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी आहेत, ते कुठल्या तरी कॉलेजमधनं त्यांना ती डिग्री मिळालेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी करणं म्हणजे आतापर्यंत जी या देशामध्ये आंदोलनं झाली त्या सगळ्या आंदोलनकर्त्यांचा कुठेतरी अपमान करण्यासारखं आहे. आता त्यांनी हे कशा संदर्भात वाक्य वापरलं हेही समजायला मार्ग नाहीये. आत्ताच्या चर्चेवर असं वाटतंय की शेतकरी आंदोलना संदर्भामध्ये हे वाक्य त्यांनी वापरलं असावं,
परंतु अवधूत आघाडी ज्या पद्धतीने ते समर्थन केलं की जे कुठल्या तरी मार्गाने रस्ते अडवून आंदोलन करतात वगैरे, मग ते त्यांना राम कदमांच्या संदर्भात म्हणायचं होतं की शेलारांच्या संदर्भात म्हणायचं होतं. राम कदम आजकाल फुटकळ आंदोलनं करतात, कंगना किंवा अर्णव याच्यासाठी रस्ता रोको वगैरे राम कदम करतात. तर त्यामुळं हे पंतप्रधानांचं वाक्य नक्की कशाबद्दल आहे आणि कशा संदर्भात आहे. पंतप्रधान जर हे शेतकरी आंदोलनाच्या संदर्भामध्ये बोलले असतील तर ही मला असं वाटतं की अत्यंत गंभीर बाब आहे. देशातल्या 200 शेतकऱ्यांनी की जे शेतकरी या देशाच्या प्रगतीमध्ये ज्यांचा हातभार आहे, ज्यांची मुलं सैन्यामध्ये आहेत आणि ह्या देशासाठी ज्यांनी काम केलेलं आहे, त्या 200 शेतकऱ्यांचा जीव या आंदोलनामध्ये गेलेला आहे. हे आंदोलन अत्यंत शांततामय मार्गाने चाललं होतं आणि अशा आंदोलनाला जर पंतप्रधान अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतील तर मला असं वाटतं ही गंभीर बाब आहे. देशाच्या पंतप्रधानांनी या देशातल्या शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे अशी संपूर्ण देशभर जर भावना झाली तर ती चुकीची नाहीये. आणि त्यामुळे हे पंतप्रधानांनीच आता खुलासा केला पाहिजे की कुठल्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये त्यांनी हे वाक्य वापरलं आणि ते वाक्य कोणाला लागू होतंय. तर त्या संदर्भात पंतप्रधानांनी खुलासा करणं हे गरजेचं आहे. पंतप्रधानांनी खुलासा करावा अशी आपली रास्त अपेक्षा आहे. अर्थात संसदेत त्यांचं भाषण अजूनही सुरू आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांचा उल्लेख या त्यांच्या भाषणादरम्यान होतोय. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. ब्रेक नंतरही आंदोलक की आंदोलनजीवी यावर आमची लक्षवेधी चर्चा अशी सुरू राहील. कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रम लक्षवेधी.